नमस्कार. आदरणीय लेखक कथाकार वपू काळे यांच्या 92व्या जन्मदिवसानिमित्त साहित्य संपदा आयोजित वपूरवाई वपूंच्या 92 कथांचे वाचन या उपक्रमासाठी मी त्यांची प्रश्न सोपा असतो ही कथा वाचणार आहे. नमस्कार, मी वनिता राहुल पाटील, कोल्हापूरहून. कथेचे नाव आहे प्रश्न सोपा असतो. प्रश्न सोपा असतो, उत्तर अवघड असतं. प्रश्न छोटा असतो आणि उत्तर अवघड नसलं तरी मोठं असतं. प्रश्न वर्तमान काळातला असतो. उत्तरात संपूर्ण भूतकाळ सामावलेला असतो. काही पानांना शाई जास्त लागलेली असते, तर या ग्रंथातली काही पानं पुसट झालेली असतात. काही फाटून हरवलेली असतात, काही बाइंडिंगमधून सुटलेली असतात. अशी पानं मग आपण पुन्हा पुन्हा पुस्तकात लोटत असतो. त्यांना दिल्या घरी नांदावं म्हणूनच श्रेय नामावली लिहिताना एखादं महत्त्वाचं नाव राहणार नाही याची सतत दहशत असते. वगळायचे हेतू नसताना नेमका तोच आरोप केला जातो. कोणतेही समर्थन उपयोगी पडत नाही. तेव्हा प्रवीण, तुमचा प्रश्न कथाकथनातल्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? कथाकथनाच्या यशाचं श्रेय कुणाकुणाला द्यायचं? कारण या मार्गात मोती आहेत, मोहरा आहेत आणि खुर्दा तर खूपच. पण त्यातही पहिला चेहरा मोहरा पुन्हा चिंचोरे मास्तरांचाच. समरस कसं व्हायचं ते त्यांच्यामुळं समजलं जातं. पेशव्यांच्या दुःखापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा आवाका आणि ते दुःख मांडताना त्यांना जाणीवा जाग्या न झालेल्या आमच्यासारखा श्रोताही चालत होता. चांगलं बोलू शकणारा माणूस हे मग एकच आवडीचं, आकर्षणाचं क्षेत्र होऊ लागलं. मग साहजिकच मावशीच्या आगमनाकडे डोळे लागायचे. त्या काळातही व्हर्सटाईल विशेषण लावावं अशी माझी मावशी. ती मुंबईतच राहायची. नाटक सिनेमा पाहायची. घरी आल्यावर नकला करून दाखवायची. तिच्या प्रत्येक नव्या भेटीत तिचं एक नवा शब्द रूढ केलेला समजायचा. माणूस चित्रपटातलं शांता हुबळीकरचं कशाला उद्याची बात हे गाणं अभिनयासकट तोंडपाठ होतं. त्या गाण्यातील प्रत्येक कडवं वेगवेगळ्या भाषेत होतं. श्रमसाफल्य बंगला मावशीच्या भेटीसाठी आसुसलेला असायचा. श्रमसाफल्य बंगल्याचं कंत्राटदार मुद्दामे हे आणखी एक व्यक्ती. विनोदी बोलणारा माणूस. ही सगळ्या परिवाराला किती हवीशी वाटणारी व्यक्ती असते हे मला मावशीमुळे समजले. त्याशिवाय बंगल्यामध्ये डोळे काकांचं बिऱ्हाड होतं. ते फर्लासन कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. जाड्या रड्यांपैकी जाड्याचा शर्ट घट्ट होईल असा महाकाय देह. त्यांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आणि शाळेच्या चिंचोरे सरांना हसवायचं हा त्यांचा छंद. डोळे काकांचा कथा अगदी पोरकट वाह्यात असायच्या, पण त्या वयाच्या कथा होत्या. केमिस्ट्रीचा प्राध्यापक आमच्यासाठी आमच्या वयाचं होता ह्याची अपूर्वाई. मावशीची त्यात भर. पण इडलिंबू म्हणून पुष्कळदा मावशी आली की आमची दुसऱ्या खोलीत हक्कलपट्टी व्हायची. त्याशिवाय अर्थात मागे रेगाळणाऱ्या माणसांची वाढी सांगण्यात अर्थ काय? अशा सगळ्या माणसांच्या संगमरवरी स्मृतीसमोर मीच मनातल्या मनात हार मानायचे आणि अश्रुपात करायचा. एका कलावंताला, मग तो कलावंत कोणत्याही प्रांतातला असो, पण त्या कलावंताला लोकोत्तर करणारी माणसं समाजाच्या दृष्टिकोनातून सामान्यच राहतात. अशा अनेक सामान्य माणसातील असामान्य हेरून शोधून, जोपासून, वाढवून, सादर करून कुणीतरी एखाद्या नावारूपाला येतोच. प्रवीण, माझ्या बाबतीत असंच काहीसं आहे. मी तुमच्यापेक्षा निराळा आहे, तुमच्यातलाच आहे. तुम्ही कथाकथन करत नाही म्हणून मी करतो. तुम्हाला माहीत नाही असं मी काहीही वागत नाही. त्या विधानांची मी एका कथेचा प्रारंभ करतो तेव्हा ती वाक्य म्हणजे माझी स्वतःची भूमिकाच असते. अनेकांकडून चांगलं घेतलेलं आहे. कुणाकडून काय घेतलं ते अचूक सांगता येणार नाही. मंगल कार्यालयात अनेक चांगल्या वस्तू सेट म्हणून येतात. ती नोंदवही जर हरवली तर फार थोड्या वस्तूंवर कोणाचं तर नाव कोरलेलं असतं. इतर वस्तूंना चिठ्ठ्या चिटकवलेल्या असतात. त्या गळून पडल्या की वस्तू राहते. त्यांचं वस्तू सुशोभित होतं आणि मन अस्वस्थ असतं. तसंच माझंही झालंय. काय करू नये हेही काहींना शिकवलं. राष्ट्रीय कीर्तनकार, अफळे,
यांचं नाव शोधून ऐकलं असशीलच. कदाचित कीर्तन पण ऐकलं असशील. सामाजिक आणि राजकीय अंशावर ते इतिहासातली घटनांचा आधार घेत कडाडून हल्ला चढवीत असत. भरदार शरीर, खणखणीत आवाज, शब्दोच्चार, अस्खलित आणि अत्यंत प्रभावी कथन, विनोद, उपहास, विषाद, विखार सगळ्यांचाच रसांचा एक कथायोग्य परिभोग. त्यांच्या कीर्तनाला श्री व्हायोलिनची साथ करायला जात होतो म्हणून मी बारकाईने पाहू शकलो. त्याचवेळी मला श्रोत्यांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. काय रुचतं, काय पचतं, काय खटकतं याचा तो वस्तुपाठ होता. त्या काळात म्हणजे सुमारे 51-52 सालात आफळेबुवांची मला आणि श्रोत्यांना खटकलेली एकच गोष्ट. कथा एका क्लायमॅक्स जवळ पोहोचलेली असायची. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असो अथवा वासुदेव बळवंतांची असो, श्रोते रडतायत, बुवांचे डोळेही वाटतायत. अशा वेळेला आफळेबुवा एकदम थांबत आणि सांगत, कालची आरती 128 रुपये. ही रसहानी करताना त्यांच्यातील कलावंत होरपळून कसा जात नव्हता. माझ्या घरी माझी आई उत्तम निवेदिका, जीवाचा सखा चित्रपट पाहून ती परतली. बारीक सारीक सर्व तपशिलांसह तिने सगळा चित्रपट माझ्यासमोर उभा केला. अगदी लहान वयात गंगाधरपंत लोंढे, नानासाहेब फाटक, नरेश दिनकर, कामण्णा, नूतन पेंढारकर यांची नाटकं खूप जवळून पाहिलीत. स्नेहप्रभा प्रधान, रामचंद्र बडे जोगळेकर, ज्योत्स्नाबाई अविनाश यांचं कामही जवळून पाहिले आहेत. या सगळ्यांचा ठसा कुठं ना कुठं उमटला नसेल असं कसं समजायचं. भिकेसाठी प्रत्येक मोटारीपुढे गळा काढून हात पसरणार, भिकाऱ्यांचं 6-7 वर्षाचं पोर आणि 60 उलटलेला म्हातारा एका मोटारीहून दुसऱ्या मोटारीकडे जातो तेव्हा ट्रॅफिक लाईट